मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवास स्पेशल फलारी चिवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा फलारी चिवडा बनवण्यासाठी अगदी बटाटे निवडण्यापासून सर्व टिप्स मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला एंड पर्यंत पहा आणि रेसिपी परफेक्ट फॉलो करा, ज्यामुळे तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली रेसिपी। हा चिवडा बनवण्यासाठी मी इथे साधारण 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। बटाटे मी स्वच्छ धुवून त्याची माती काढून घेतलेली आहे। हा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला जे बटाटे घ्यायचे आहेत ते कमी स्टार्च वाले घ्यायचे आहेत। तुम्ही यासाठी इंदोर बटाटा किंवा आग्रा बटाटा यूज करू शकता, त्यामध्ये स्टार्चचे प्रमाण थोडेसे कमी असते। तळेगाव बटाटा आपल्याला स्ट्रिक्टली अवॉइड करायचा आहे। सर्वात आधी हे सर्व बटाटे आपल्याला शिलून घ्यायचे आहे, त्याची स्किन काढून घ्यायची आहे। बटाटा शिलून झाला की लगेचच आपल्याला तो पाण्यामध्ये डिप करून ठेवायचा आहे, ज्यामुळे त्याचा कलर चेंज होणार नाही। अशाच प्रकारे सर्व बटाटे मी शिलून धुवून घेतलेले आहे। आता ते आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहे। शक्यतो आपल्याला हा बटाटा जाडसर किसून घ्यायचा आहे। जेवढा बटाट्याचा किस जाडसर असेल तेवढा तुमचा फलारी चिवडा जास्त मोकळा सुटसुटीत तयार होणार आहे। आणि हे पहा, आपल्याला अशा प्रकारे बटाट्याचा जाडसर किस तयार करून घ्यायचा आहे आणि बटाटा किसल्यानंतर लगेचच आपल्याला तो पाण्यात डीप करून ठेवायचा आहे। पाण्यात डीप करून ठेवल्यामुळे बटाट्याचा किस लालसर पडत नाही, छान पांढरा शुभ्रच राहतो। सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत। हा बटाट्याचा किस आपल्याला जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत पाणी चेंज करत करत आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे। पाण्यात घातल्यामुळे तुम्ही बघू शकता बटाट्याचे स्टार्च बाहेर निघत आहे। जोपर्यंत पाणी क्लिअर राहत नाही तोपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस रिपीट करायची आहे। आणि साधारण 4 ते 5 वेळा मी हा बटाट्याचा किस अशाच प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि आता तुम्ही बघू शकताय की पाणी एकदम क्लिअर झालेले आहे, स्टार्च बऱ्यापैकी निघून गेलेले आहे। आता हा बटाट्याचा किस आपल्याला एखाद्या सुती कपड्यावर किंवा टॉवेलवर पसरवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित ड्राय करून घ्यायचा आहे। हा केस उन्हात वगैरे सुकवण्याची अजिबात गरज नाहीये। अशा प्रकारे कपडा टाकून तुम्ही हलक्या हाताने प्रेस करत करत त्याचे सर्व पाणी काढून टाकू शकता आणि पूर्ण केस अशा प्रकारे ड्राय करून घेऊ शकता। आणि तुम्ही बघू शकता बटाट्याचा केस एकदम ड्राय झालेला आहे आणि कलरही खूप पांढरा शुभ्र आहे। थोडासा किसलेला बटाटा मी बाजूला ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता त्यातील स्टार्चमुळे तो अगदी लालसर पडलेला आहे आणि आपण पूर्णपणे पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यामुळे आपला बटाट्याचा किस अगदी पांढरा शुभ्र राहिलेला आहे। आता हा बटाट्याचा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी ऑइल गरम करायला ठेवले आहे। ऑइल गरम झाले की नाही ते आपण चेक करूया। आणि इथे ऑइल व्यवस्थित गरम झालेले आहे। आता आपण बटाट्याचा किस तेलामध्ये सोडून घेऊया। एका वेळेस थोडा थोडा किसच तुम्ही सोडा, कारण तेल एकदम वर येण्याची शक्यता असते। आणि आता गॅस मध्यम आचेवर करून आपल्याला हा किस छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। मोठ्या गॅसवर फ्राय केला तर तो वरनं लगेचच ब्राऊन होतो आणि आतनं कच्चा राहण्याची शक्यता असते। आणि आता तुम्ही बघू शकताय की आपला बटाट्याचा किस अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि कलरही एकदम परफेक्ट आलेला आहे। आणि इथे बटाट्याचा किस व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व किस फ्राय करून घ्यायचा आहे। आणि हे पहा, सर्व किस मी इथे फ्राय करून घेतलेले आहे, छान कुरकुरीत आणि मोकळा झालेला आहे। आता मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे इथे घेतलेले आहे। शेंगदाण्याची वरची साल मी काढून घेतलेली आहे आणि आता हे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये हलके फ्राय करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत, त्यामुळे ते आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायचे। साधारण पाव कप शेंगदाणे मी इथे घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि आता तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांना छान गुलाबी रंग आलेला आहे। बस आपल्याला शेंगदाणे एवढेच फ्राय करायचे आहे, यापेक्षा जास्त ब्राऊन नाही करायचे। आता या चिवड्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालणार आहे, थोडेसे बदाम मनुके मी घालणार आहे। तुम्ही काजूही वापरू शकता आणि तुम्हाला ड्रायफ्रुट्स नसतील वापरायचे तर तुम्ही स्किपही करू शकता। यानंतर साधारण 3 ते 4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर मिरच्यांचे प्रमाण वाढवले तरी चालेल। आणि मिरच्या इथे आपल्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत। आता मी चिवड्यामध्ये साधारण अर्धा चमचा साखर घालून घेते आहे।
चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी ब्लॅक पेपर पावडर मी इथे घालून घेते आहे. मी इथे साखर कमी प्रमाणात घातलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवले तरी चालेल. सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपला फलारी चिवडा इथे तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट, मोकळा आणि सुटसुटीत असा फलारी चिवडा आपला तयार झालेला आहे. उपवासासाठीचा हा फलारी चिवडा तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा चिवडा कसा बनला हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.